नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे म्हणजे तुमचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, आपले जे व्हिडिओ असतात आपण वरचेवर अपडेट्स तुम्हाला देत राहतो, त्यामध्ये तुमचे जे कमेंट्स आहेत किंवा तुमचे जे प्रश्न आहेत त्यावर आज उत्तर देणार आहे। त्याच्यामुळे जे महत्त्वाचे प्रश्न मला वाटतात ते मी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याचा जो प्रश्न असेल तो बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असू शकतो हे गृहीत धरून आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ नीट आहे का। पहिला प्रश्न आहे निलेश यांचा, सर ॲप्रेंटिस नसेल तर फॉर्म भरता येणार का? MSCमध्ये आउटसोर्सिंग म्हणून काम करत आहे, 3 वर्ष झाले आहे। तर ॲप्रेंटिस नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, कुठलाही फॉर्म भरू शकता। ॲप्रेंटिस कंपल्सरी नसते, फक्त ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला वेगळे रिझर्वेशन मिळते किंवा ॲडिशनल मार्क्स मिळतात MSCमध्ये, ती कुठलीही पोस्ट असो। फक्त उपकेंद्र सहाय्यक महावितरण किंवा ऑपरेटर ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये आपण, सबस्टेशन ऑपरेटर, त्याला फक्त ॲप्रेंटिस ही कंपल्सरी लागते महावितरणची। जगता म्हणून त्यांचा प्रश्न आहे की सर माझं वय 34 आहे, मी SC कॅटेगरीमध्ये येते, मी फॉर्म भरू शकेल का? तर कसं आहे की महावितरणमध्ये 27 आणि 32 एक याच्यासाठी असते, मागासवर्गीयसाठी वगैरे किंवा SCसाठी 32पर्यंत लिमिट आहे, पण तो बाकी महापारेषणमध्ये आणि महाजनकोमध्ये तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल, पुढे वॅकन्सी आली तर तुम्ही फॉर्म भरू शकता, तिथे 38पर्यंत लिमिट राहते। ठीक। सूरज यांचा प्रश्न आहे की प्रायव्हेटची ॲप्रेंटिस चालेल का? प्रायव्हेट कंपनीची ॲप्रेंटिस चालेल का? तर उपकेंद्रक सहाय्यासाठी काही जे पोस्ट आहे जसं विद्युत सहाय्यक वगैरे आहे किंवा हे, तर त्याला ॲप्रेंटिस कंपल्सरी नसते आणि असेल तर तुम्हाला महावितरण महापारेषण महानिर्मितीची लागते त्या कंपनीची, जर तुम्ही तिथे फॉर्म भरत असाल तर। जसं महावितरणमध्ये फॉर्म भरला तर महावितरण महाजनको वगैरे सगळं चालेल, पण तो महापारेषणमध्ये फक्त महापारेषणची लागते। गणेश यांचा प्रश्न आहे की सर ॲप्रेंटिस आहे पण अनुभव नाही, तर असा फॉर्म भरता येईल का? बघा इथे कसं आहे की काही वेळेस कसं आहे, बऱ्याचशा गोष्टी चालून जातात, काही गोष्टी ते नियमाप्रमाणे चालतात। काहीतरी असं वाटते की ॲप्रेंटिस असेल तर तुम्हाला ते त्यांनी अनुभव म्हणून ग्राह्य धरायला पाहिजे, ठीक आहे। त्याच्यामुळे ॲप्रेंटिस असेल तरी माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही फॉर्म भरू शकता। पुढे ॲड आल्यानंतर आपल्याला उपकेंद्र सहाय्यकबद्दल बोलतो आहे, बाकी जे काही आहे बाकीच्या ज्या पोस्ट आहेत तिथे तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज पडतच नाही। एम्प्लॉईसाठी म्हणजे बघा, एक सुलतान यांचा प्रश्न आहे की एम्प्लॉई जर असेल तर एज लिमिट काय आहे? तर एम्प्लॉई म्हणजे तुम्ही जर महावितरणचे एम्प्लॉई आणि महावितरणमध्ये जर जागा निघाल्या तर तुम्हाला कुठलीही एज लिमिट राहत नाही, 57 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे। तसंच महापारेषण महानिर्मितीमध्ये असते। एक महत्त्वाचा प्रश्न आहे धनंजय राणे यांचा की सर महावितरण भरतीवर औरंगाबादच्या ॲप्रेंटिसवाल्यांनी केस केलेली आहे, तर त्याचा परिणाम जॉईनिंगवर होईल का किंवा जॉईनिंग उशिरा होईल का? ठीक आहे। तर मित्रांनो, औरंगाबाद खंडपीठामध्ये म्हणजे उच्च न्यायालयामध्ये ॲप्रेंटिसचे जे विद्यार्थी आहे महावितरणसाठी स्पेशली ती केस टाकलेली आहे की महावितरण अन्याय झाला वगैरे, त्यांचा कट ऑफ हाय गेलेला आहे, तर त्याचा आणि जॉईनिंगचा काहीही संबंध नाही, कारण त्यांनी काही स्टे वगैरे आणलेला नाही आहे, त्यांची केस सुरू आहे, अजून हिअरिंगसुद्धा झालेली नाही आहे, पुढची डेट वगैरे काहीतरी दिलेली आहे 1 महिन्यानंतरची। त्याच्यामुळे जॉईनिंग व्यवस्थित होतीलच, आता सुरू पण झालं आहे जॉईनिंग आणि पुढे पण होतील आणि वेटिंगसुद्धा लागणार आहे किंवा जे काही आहे ती प्रोसिजर ती व्यवस्थित होणार आहे। त्याच्यामुळे महावितरणमध्ये जे काही जॉईन होऊ इच्छितात किंवा जे जॉईन होणार आहे त्यांनी काळजी करण्याची मुळीच गरज नाही, त्याचा इफेक्ट इकडे काहीही होणार नाही, कारण की स्टे आलेला नाही आहे त्याच्यावर, ठीक आहे। फ्रेशर्सला फक्त विद्युत सहाय्यक वगैरे किंवा इतर जे पोस्ट आहे सगळ्या AE JE वगैरे तिथे अलाउड असते, उपकेंद्र सहाय्यकमध्ये फ्रेशर अलाउड नसते, ॲप्रेंटिस आणि एक्सपिरियन्स मागतात। जयंत यांचा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे की सर मेडिकल ग्राउंडचं काय असते? तर मेडिकलमध्ये तुम्हाला जे काही तुमचं जॉईनिंग असतं त्या पिरियडमध्ये तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट CS मागतात, म्हणजे शल्य चिकित्सक जिल्ह्यातले त्यांचं मागतात। तुम्हाला तुमचं जे काही आहे ब्लड टेस्ट वगैरे आणि बाकीचे एक्सरे वगैरे सगळं टेस्ट करून घेतात आणि तुम्ही फिट पाहिजे, म्हणजे तुमचं फिटनेसचं सर्टिफिकेट ते CS तुम्हाला घ्यावं लागते आणि ते सबमिट करावं लागते त्या डिपार्टमेंटमध्ये, ठीक आहे। उपकेंद्र सहाय्यकसाठी फक्त ॲप्रेंटिस चालेल का? देवा यांचा परत हाच प्रश्न आहे। तर माझ्या माहितीप्रमाणे एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे मागच्या जाहिरातीमध्ये 1900, पण तो आता नवीन जाहिरातीमध्ये काय बदल करतात ते बघू आपण। एक गेमिंग काहीतरी RK गेमिंग यांनी प्रश्न केला की सर कल्याण झोनमध्ये, कल्याण झोनचं मी बरंच ऐकलेलं आहे, बऱ्याचशा जणांनी बऱ्याचशा जणांना DVमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे, त्यांनी बऱ्याच अडचणी फेस केलेल्या आहे, स्पेशली कल्याण झोनमध्ये विद्यार्थ्यांना विनाकारण त्रास देण्यात आलेला आहे, छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना म्हणजे त्यांना टेन्शन येईल अशा गोष्टी करण्यात आलेल्या आहे की बा हे चालत नाही ते चालत नाही, असं नाही, बाकी झोनमध्ये चालते यांनाच कसं चालत नाही,
तर हे थोडं कल्याण झोनचं मला लक्षात आलेलं आहे. काही अडचणी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये परत कमेंट करा, आपण त्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेऊ. निवृत्ती यांचा एक कमेंट आहे की एज लिमिट वाढवावी लागेल. एज लिमिटबद्दल काही सांगू शकत नाही आहे. वाढली तर फारच चांगलं. स्पेशली महावितरणची, महापारेषण महानिर्मिती एज लिमिट हे 38 देतात ते, परंतु महावितरणमध्ये एज लिमिट हे कमी देतात ITIसाठी स्पेशली, आणि बाकी पोस्टसाठी पण थोडी कमीच राहते. तर ते वाढेल की नाही वाढेल ते सध्या सांगता येणार नाही, पुढची जाहिरात आल्यानंतर कळेल आपल्याला. एक शुभम यांचा प्रश्न आहे, बऱ्याच मुलांकडे ITI प्लस ॲप्रेंटिस आहे परंतु अनुभव नाही, अशा मुलांनी काय करायचं. ठीक आहे, तर अशा मुलांचं कसं आहे की ते उपकेंद्र सहाय्यकला फॉर्म भरू शकत नाही, परंतु बाकी ठिकाणी सगळ्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. ॲप्रेंटिससुद्धा कंपल्सरी नसते, अनुभवसुद्धा कंपल्सरी नसतो, फ्रेशरसुद्धा फॉर्म भरू शकते. उपकेंद्र सहाय्यकमध्ये ॲप्रेंटिस प्लस तुमचा अनुभव दोन्ही घेतात. जर त्यांनी ॲप्रेंटिस फक्त मागितलं तर फारच चांगलं पुढे ॲडमध्ये. वायरमन राहील का असा प्रश्न आहे. सोनू का गुड्डू काहीतरी नाव आहे यांचं. सर वायरमन राहील का. उपकेंद्र सहाय्यकमध्ये वायरमन अलाउड असते, इलेक्ट्रिशियन दोन्ही अलाउड असते. महापारेषणमध्ये वायरमन अलाउड नसते. महावितरण म्हणजे विजय यांचा प्रश्न आहे, सर महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंटच्या वेटिंग लिस्टबद्दल सांगा. तर मित्रांनो, महावितरण हे भंगार आहे, त्यांनी वेटिंग लिस्ट अजूनपर्यंत लावलेलं नाही आहे. वेटिंग लिस्ट आवश्यक असते, आवश्यक म्हणजे काही नियमानुसारच पाहिजे, परंतु यांनी अजूनपर्यंत काढलेलं नाही आणि ते सांगता येत नाही. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वेटिंग लिस्ट ही कंपल्सरी नसते, त्यांना वाटलं तर ते लावतील, नाही तर लावणार नाही, नवीन रिक्रुटमेंट काढतील 1-2 वर्षामध्ये. ठीक आहे. प्रश्न आहे गणेश यांचा महत्त्वाचा की डिप्लोमासाठी वॅकन्सी येते का. डिप्लोमासाठी वॅकन्सी ही खूप कमी येते, कमीत कमी राहते. मागच्या 3-4 वर्षामध्ये हार्डली, म्हणजे MSCBमध्ये स्पेशली हार्डली आत्ता थोडंफार 50-60 वॅकन्सी काढल्या होत्या त्यांनी, बाकी जास्त वॅकन्सी हे काढत नाही डिप्लोमा बेसवर. महावितरणकडनं अपेक्षा होती की JEEसाठी वॅकन्सी डिप्लोमाच्या काढतील इलेक्ट्रिकलच्या, तर त्यांनीसुद्धा कमी काढली. परंतु आता चान्स आहे तो फक्त डिप्लोमाचा आहे. डिप्लोमासाठी JEEसाठी ते वॅकन्सी महावितरणमध्ये काढू शकतात पुढच्या एखाद्या वर्षामध्ये, कारण की त्यांनी वॅकन्सी खूप कमी काढलेल्या होत्या. जर डिमांड जर व्यवस्थित झाली किंवा मागण्या झाल्या तर JEEसाठी वॅकन्सी ही मोठ्या प्रमाणात येऊ शकते, कारण वॅकंट पोझिशन भरपूर आहे. स्पेशली JEEबद्दल बोलतो, AEचं तर त्यांनी बरंचसं भरलेलं आहे. एक अनुराज यांचा प्रश्न आहे, MSCBमध्ये महावितरण ऑपरेटरसाठी प्रायव्हेट कंपनीचा एक्सपिरियन्स चालेल का, महाजनको वगैरे. तर प्रायव्हेट कंपनीचा चालतो, परंतु स्पेशल त्या पोस्टचाच पाहिजे किंवा त्या ट्रेडचाच पाहिजे, दुसरा अनुभव चालत नाही. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिशियन वायरमन जर तुम्ही आहे तर त्याच ट्रेडचा तशाच इलेक्ट्रिशियन म्हणून काम केलेलं पाहिजे, दुसरा चालत नाही. ठीक आहे. शेख यांचा प्रश्न आहे, सर डिस्कॉममध्ये JEE इलेक्ट्रिकल वॅकन्सी नेक्स्ट कधी येईल. तर एका वर्षामध्ये सुद्धा वॅकन्सी येऊ शकते, कारण की त्यांनी वॅकन्सी कमी काढलेल्या होत्या, त्याच्यामुळे येऊ शकते. एक दीपक यांचा प्रश्न आहे की MSCBमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे काम करतात त्यांना असं पिळून घेण्यात येतं वगैरे, पगार जास्त सांगतात आणि देतात कमी, तर त्यांची पिळवणूक होत आहे, त्यावर एक व्हिडिओ घ्या. तर चांगला मुद्दा आहे, मी यावर नक्की एक व्हिडिओ पुढच्या काही दिवसामध्ये घ्यायचा प्रयत्न करतो दीपक. ठीक आहे. आणखी प्रश्न आहे की सर न्यू विद्युत सहाय्यक वॅकन्सी कधी येतील. तर मित्रांनो, पुढच्या 1-2 वर्षामध्ये आपण अपेक्षा करू शकतो की वॅकन्सी येईल, परंतु ॲक्झॅक्ट 6 महिन्यात येईल की 4 महिन्यात येईल की वर्षभराने येईल ते सांगता येणार नाही, परंतु वॅकन्सी येतील नक्की. कारण की कसं आहे की तशा प्रोसेस वगैरे सुरूच राहतात वॅकन्सी फिल करण्याच्या, आणि सध्या डिमांड पण भरपूर होते आहे, त्याच्यामुळे वॅकन्सी येऊ शकते. फक्त माझं एवढंच म्हणणं असतं की तुमचं कुठलंही क्वालिफिकेशन असो, तयारीत राहा, आणि जी तुमच्याकडे एक्झाम येते, फॉर एक्झाम्पल तुमचा IT इलेक्ट्रिशियन झाला, वायरमॅन झाला आहे, जी काही सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल, स्टेट गव्हर्नमेंटची असेल, कुठली वॅकन्सी असेल किंवा कुठली पोस्ट असेल, तर त्यासाठी फॉर्म भरा आणि तयारी सुरू ठेवा, कारण की तयारी सुरू असणं फार आवश्यक आहे. या रिलेटेड ITIचे इलेक्ट्रिशियन वायरमॅनचे जे विद्यार्थी आहे त्यांच्या रिलेटेड त्यांच्यासाठी आपण एक फाउंडेशन कोर्स मागे आपण घेणार होतो, परंतु काही रिझन्समुळे तो डिले झाला, वेळ झाला. परंतु विद्यार्थ्यांच्या डिमांड किंवा जे काही कमेंट आहे ते वरच्यावर मला येत होते, तो जो कोर्स आहे तो आपण आता पुढच्या म्हणजे येणाऱ्या 1 तारखेपासून सुरू करण्याच्या आपण प्रयत्नात आहे. तर त्या अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा कोर्स आहे, 6 महिने ड्युरेशन आहे. फीसुद्धा आपण कमी ठेवायचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामुळे PDF नोट्स तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओ लेक्चर्स आहे, मी स्वतः घेतलेले टेक्निकल लेक्चर्स तुम्हाला मिळतील. त्यामुळे जे विद्यार्थी आपल्यासाठी वाट बघत आहेत त्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे. 1 तारखेपासून किंवा 5 तारखेपासून जास्तीत जास्त आपण ते सुरू करून देऊ. त्याचे रजिस्ट्रेशनसुद्धा 1 तारखेपासून सुरू होऊन जातील, ॲडमिशन वगैरे सुरू होऊन जातील. तर असे करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नांचे उत्तर द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावरसुद्धा आपण रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू किंवा सेपरेट व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून वरचेवर तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.